Next method, oxygen absorption mechanism. Corrosion by this mechanism proceed in alkaline or neutral environment and when dissolved oxygen percentage in electrolyte is small. Consider an iron metal in contact with electrolyte. An oxide layer is formed on the surface of it in due to course of time. However, if this iron oxide film develops some cracks, this crack act as an anode and rest of metal part act as a cathodic area. Simple आहे बघा. या ठिकाणी काय मेथड सिंपल आहे. आयर्न आहे किंवा स्टील आहे त्याला गंजू नये म्हणून आपण कोटिंग करतोय. कुणाचं आयर्न ऑक्साईडचं कोटिंग करतोय. काय मेकॅनिझम एक्झॅक्ट बघा. आयर्न आहे, लोखंड आहे किंवा आयर्न स्टील आहे त्याच्यावर ते लोखंड किंवा आयर्न गंजू नये म्हणून आपण त्याच्यावर काय करतोय कोटिंग करतोय. कुणाचं कोटिंग करतोय ऑक्साईडच्या फिल्मचं. काय करतोय आपण ऑक्साईडचे फिल्म्स कोटिंग करतोय. जर आपण आयर्न ऑक्साईडची लेअर क्रिएट करतोय, जर आपण ऑक्साईडचं कोटिंग करत असू तर या ठिकाणी काय या कोटिंगवर किंवा आयर्न ऑक्साईडच्या लेअरवर एक पाण्याचा ड्रॉप पडतोय आणि त्या फिल्मला ब्रेक जाते. ती फिल्म क्रॅक होते. काय म्हणतात का आयर्न आहे किंवा स्टील आहे त्याच्यावर आपण कोटिंग करतोय टू प्रोटेक्ट फ्रॉम करोजन. पण ज्यावेळेला एखादा पाण्याचा ड्रॉप त्या फिल्मवर पडतोय त्यावेळेला ती फिल्म क्रॅक जाते आणि ज्या ठिकाणी क्रॅक जाते त्या ठिकाणी करोजन होत आहे किंवा त्याला आपण काय क्रॅक्स ऍक्ट ऍज एनोडिक एरिया आणि जो शिल्लक राहिलेला पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतो कॅथोडिक एरिया. सांगता येईल का बघा. ऑक्सिजन ऍब्सॉर्प्शन मेकॅनिझम तुम्हाला नावावरून लक्षात येते ऑक्सिजन आपण ऍब्सॉर्ब करतोय स्वतःकडे घेतोय. कोणतं मेकॅनिझम आहे पहिलं कोणतं होतं हायड्रोजन इव्होल्युशन मेकॅनिझम. हायड्रोजन इव्होल्युशन मध्ये हायड्रोजन आपण डोनेट करतोय हायड्रोजन बाहेर पडतो. ऑक्सिजन ऍब्सॉर्प्शन मध्ये ऑक्सिजन आपण ऍब्सॉर्ब करतोय. आता या ठिकाणी जी ही प्रोसेस आहे ते कशामध्ये अल्कलाइन किंवा न्यूट्रल एन्व्हायरमेंट. अल्कलाइन म्हणजे काय बेसिक मीडियम मध्ये आणि वेन डिझॉल्व ऑक्सिजन पर्सेंटेज इन इलेक्ट्रोलाइट इज मोर. कारण काय जे बेसिक मीडियम आहे बेसिक मीडियम म्हणजे काय OH मायनस असतोय त्याच्यामध्ये ऑक्सिजन मोर असतो. ठीक आहे. आयर्न मेटल इन कॉन्टॅक्ट विथ इलेक्ट्रोलाइट ज्या वेळेला आपण काय सांगतोय या स्टील आहे किंवा त्याला आपण काय म्हणतोय आयर्न आहे टू प्रिव्हेंट फ्रॉम कोटिंग टू प्रिव्हेंट फ्रॉम करोजन त्याच्यासाठी आपण काय करतोय कोटिंग करतोय. कुणाचं कोटिंग करतोय आयर्न ऑक्साईड फिल्मचं कोटिंग करतोय टू प्रिव्हेंट फ्रॉम करोजन. जर या फिल्मवर एखादा ड्रॉप जर पडला वॉटरचा तर त्या ठिकाणी काय होते ती फिल्म क्रॅक होते आणि ज्या ठिकाणी फिल्म क्रॅक होते त्या ठिकाणी एनोडिक एरिया क्रिएट होतो आणि जो शिल्लक राहिलेला पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतो कॅथोडिक एरिया. सांगता येईल का बघा. एकदम सिंपल. Corrosion by this mechanism proceeds in alkaline or neutral environment when the dissolved oxygen percentage in electrolyte is more. Consider an iron metal in contact with electrolyte and oxide layer is formed on the surface of it due to course of time. However, if this iron oxide film develops some cracks, then these cracks act as anodic area and rest of the metal part act as a cathodic area. But at the anode, iron dissolve as a ferrous ion with liberation of electrons. Child reaction Ap gives Ap plus 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 2 electron. कौन continue करता है first paragraph? Yes. Yes. Yes, sir. Oxygen absorption mechanism. Corrosion by this mechanism proceeds in alkaline or neutral environment, and when the dissolved oxygen percentage in electrolyte is more, considered an iron metal in contact with electrolyte, an oxide layer is formed on the surface of it in due to course of time. However, if this iron oxide film develops some crack, then these cracks act as anodic areas and rest of the metal part act as cathodic area. Good. Next, मुलीमध्ये अश्विनी. Oxygen absorption mechanism. Corrosion by this mechanism proceeds in alkaline or neutral environment and when the dissolved oxygen percentage in electrolyte is more. Consider an iron metal in contact with electrolyte. An oxide layer is formed on the surface of it in due course of time. However, if this iron oxide film develops some cracks, then these cracks act as a anodic area and the rest of metal act as a cathodic area. Good. Pratish.
Oxygen absorption mechanism. Corrosion by this mechanism proceeds in alkaline or neutral environment, and when the dissolved oxygen percentage in electrolyte is more, consider an iron metal in contact with the electrolyte. An oxide layer is formed on the surface of it in due to course of time. However, if the iron oxide film develops some cracks, then these cracks act as anode areas, and rest of the metal parts act as cathode area. Good. Next. Snehal. Yes, sir. Oxygen absorption mechanism. Corrosion by this mechanism proceeds in alkaline or neutral environment, and when the dissolved oxygen percentage is electrolyte is more, consider an iron metal in contact with electrolyte. An oxide layer is formed on the surface of it in due course of time. However, if this iron oxide film develops some cracks, then these cracks act as anodic areas, and rest of the metal part act as cathodic area. बघा सिंपल आहे. हा काय, हा जो पार्ट दिसतोय हा स्टील किंवा आयर्न आहे. याच्यावर आपण काय टू प्रिव्हेंट फ्रॉम करोजन त्याच्यावर कोटिंग करतोय ऑक्साइड फिल्मचं. पण ज्या वेळेला एखादा ड्रॉप ऑफ वॉटर पडतोय त्यावेळेला ही फिल्म काय होते, क्रॅक होते, आणि त्या ठिकाणी काय होतं, एनोडिक पार्ट क्रॅक होतोय. ज्या ठिकाणी क्रॅक होतोय त्या ठिकाणी करोजन होतं. करोजन होते म्हणजेच काय होतंय, ज्या वेळेला ड्रॉप ऑफ वॉटर इन कॉन्टॅक्ट विथ आयर्न काय होतंय, ऑक्सिडेशन रिएक्शन होते. कोणते रिएक्शन आहे, ऍट एनोड आयर्न स्वतःहून डिझॉल्व्ह होतोय आणि इलेक्ट्रॉन्स लिबरेट करतोय. फर्स्ट रिएक्शन Fe gives Fe+++2 इलेक्ट्रॉन, त्याला आपण काय म्हणतो, ऑक्सिडेशन. बघा हा डोनेट झालेला इलेक्ट्रॉन ट्रॅव्हल होतोय. दिस लिबरेटेड इलेक्ट्रॉन flows from anodic to cathodic area through the metal where electrons are intercepted by dissolved oxygen. आता याच्यामध्ये जो dissolved oxygen आहे, कुठून आला dissolved oxygen, एअर मधून आहे. त्याचबरोबर काय, ड्रॉप ऑफ वॉटर आहे. मग काय बघा, एअर मधूनचा ऑक्सिजन आहे, त्याच वेळेला आपल्याला ड्रॉप ऑफ वॉटर इन कॉन्टॅक्ट विथ आयर्न. ज्या वेळेला फिल्मवर हा पाण्याचा ड्रॉप पडतोय त्याच वेळेला ती फिल्म क्रॅक होते आणि करोजन होतोय. मग काय रिएक्शन बघा, 1/2 O2 plus H2O plus 2 इलेक्ट्रॉन, इट गिव्स अ ट्वाइस OH मायनस, त्याला आपण काय म्हणतो, रिडक्शन रिएक्शन. पहिल्यामध्ये इलेक्ट्रॉन्स आपण डोनेट करतोय, इलेक्ट्रॉन्स डोनेट करत असू तर त्या टाईपच्या रिएक्शन्सला आपण ऑक्सिडेशन रिएक्शन म्हणतोय. जर इलेक्ट्रॉन आपण ऑक्सिडेशन आयर्ननी डोनेट केलेले इलेक्ट्रॉन जर ड्रॉप ऑफ वॉटरने ऍक्सेप्ट केले तर त्याला आपण काय म्हणतो, रिडक्शन रिएक्शन. आता या ठिकाणी काय पॉझिटिव्ह आहे, दुसरा निगेटिव्ह आहे. पॉझिटिव्ह निगेटिव्ह मध्ये काय, फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे किंवा ते एकमेकांमध्ये डिफ्यूज होत आहेत. मग काय म्हणता येईल, Fe++ ions and OH- ions diffuse each other and precipitate as ferrous hydroxide तयार होतो. If enough oxygen is present, ferrous hydroxide is easily oxidized to ferric hydroxide. जर फेरिक हायड्रॉक्साइड असेल तर तुम्हाला माहित आहे, नेक्स्ट पार्ट 4FeOH twice plus O2 plus twice H2O, it gives a 4FeOH thrice. The product is called as yellow rust. Yellow rust म्हणजे काय, कधी करोजन जर झालेलं असेल, तुम्ही बघितलं असेल, जो गंज आहे त्याला आपण काय म्हणतो, रस्ट आहे. आणि हा रस्ट आहे, या रस्टचा जो कलर आहे तो कसा असतो, येलो. येलो म्हणजे काय, पिवळ्या कलरचा गंज आहे. ऍक्च्युअली करस्पॉन्ड टू Fe2O3H2O. If the supply of oxygen is limited, the corrosion product may be even black anhydrous magnetite Fe3O. पण ऍक्च्युअली काय, ऑक्सिजन हा एअर मध्ये भरपूर असल्यामुळं जो गंज आहे तो कसा असतो, कुठलाही लोखंड असेल, आयर्न असेल, त्याचा जो गंज आहे तो कसा आहे, येलो आहे. पिवळ्या कलरचा गंज हा असतोय. आणि जर पिवळ्या कलरचा गंज असेल, इट रिप्रेझेंट ऑक्सिजन इज लार्ज अमाऊंट ऑफ ऑक्सिजन प्रेझेंट इन ऍटमॉस्फिअर. एकदम सिंपल आहे. मग रिएक्शन काही, आयर्न स्वतःहून इलेक्ट्रॉन्स डोनेट केले, Fe gives Fe+++2 इलेक्ट्रॉन. दिलेले 2 इलेक्ट्रॉन्स कोण घेतोय, एअर प्लस ड्रॉप ऑफ वॉटर, काय तयार होतोय, OH- हायड्रॉक्साइड आयन्स तयार होत आहेत. या दोन्हीचे रिएक्शन्स झाले तर काय, अनहायड्रस किंवा त्याला आपण काय म्हणतोय, फेरस हायड्रॉक्साइड तयार होतो, FeOH ट्वाइस. फेरस हायड्रॉक्साइड परत एअर आणि वॉटर बरोबर रिएक्ट झाला, 4FeOH थ्राइस. रिएक्शन फक्त आपण बॅलन्स केले, विच करस्पॉन्ड टू Fe2O3 into H2O. आणि याच कलरला आपण काय म्हणतो, येलो रस्ट. येईल सांगताय, ठीक आहे. कोण कंटिन्यू करतो मेकॅनिझम, प्रणाली A30. प्रणाली, हाँ, ऑक्सीजन एब्सॉर्प्शन मैकेनिज्म. Oxygen absorption mechanism. Corrosion by this
प्रणाली आवाज तुमचा खरखरतोय, राहू दे, दुसरं कोणतरी कंटिन्यू कर. हा निकिता, A45. Yes, sir. Corrosion. Starting पासून वाचायचं sir. हा. Corrosion by this mechanism proceed in alkaline or neutral environment, and when the dissolved oxygen percentage in electrolyte is more, consider an iron metal in contact with electrolyte. An oxide layer is formed on the surface of it in due course of time. However, if this iron oxide film develops some cracks, then these cracks act as anodic areas, and the rest of the metal parts acts as cathodic areas. गुड. तर काय करा, डायग्राम ड्रॉ करा सगळे. ठीक आहे. यश, आदित्य. Yes, sir. Yes, sir. डायग्राम ड्रॉ करा. झाले का? ओके सर. ओके सर. Yes, sir. अरे कंप्लीट झाले की सांगायचं. यश, Yes, sir. डायग्राम कंप्लीट झालं की सांगायचं. ठीक आहे. Only, sir. हा ठीक आहे. मग आता काय करा, रिएक्शन्सला एवढ्या 3च रिएक्शन्स आहेत. आदित्य. यस सर. हा, सिंपल रिएक्शन्स आहेत रिएक्शनला.
झाले सर. कंप्लीट सर. काय म्हणले? झालं सर. झाले. हा मुलीनो, हे लक्षात कोणाला म्हणतो हायड्रोजन इव्होल्युशन मेकॅनिझम? पहिल्यांदा काय आयर्न आहे किंवा त्यालाच आपण काय म्हणतो स्टील टँक आहे, त्याच्यावर कोटिंग आहे. कुणाचं कोटिंग आहे? आयर्न ऑक्साईड फिल्मचं कोटिंग आहे टू प्रिव्हेंट फ्रॉम करोजन. जर त्याच्यावर ड्रॉप ऑफ वॉटर पडला तर त्या फिल्मला काय होतंय? क्रॅक होतंय. काय होतंय? ऑक्साईड फिल्म डेव्हलप्स सम क्रॅक्स अँड दिस फिल्म ऍक्ट दिस क्रॅक ॲज अ एनोड. ज्या ठिकाणी क्रॅक होतोय त्यालाच आपण काय म्हणतो? एनोड म्हणतो. त्याच पार्टला आपण काय म्हणणार आहे? एनोडिक एरिया किंवा एनोड. आणि त्या ठिकाणीच काय होतंय? करोजन. ॲट एनोड रिॲक्शन्स काय येईल? Fe gives Fe+++2 इलेक्ट्रॉन, याला आपण काय म्हणतो? ऑक्सिडेशन. सेकंड रिॲक्शन काय येईल? 1/2 O2, सिंपल 1/2 O2 plus H2O plus 2 इलेक्ट्रॉन, इट गिव्स अ ट्वाइस OH मायनस. त्या रिॲक्शनला आपण काय म्हणतो? रिडक्शन रिॲक्शन. पहिला कोणता? Fe++, दुसरा कोणता आहे? ट्वाइस OH मायनस. फायनल रिॲक्शन काय येते? 4 FeOH twice plus O2 plus twice H2O, it gives 4 FeOH thrice. This product is called as yellow rust, actually correspond to Fe2O3 into H2O. जर Fe2O3 into H2O असेल तर यालाच आपण काय म्हणतो? yellow rust आहे. आणि yellow rust असेल, if the supply of oxygen is limited, the corrosion product may be even black anhydrous magnetite Fe3O4. ठीक आहे. बघा नेक्स्ट पार्ट, त्यालाच आपण काय म्हणतोय? फॅक्टर्स अफेक्टिंग किंवा फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग करोजन. The rate and extent of corrosion is depend upon two factors. First कोणता आहे? नेचर ऑफ मेटल. सेकंड आहे नेचर ऑफ corroding environment. जर नेचर ऑफ मेटल असेल तर फर्स्ट ए पोझिशन इन गॅल्व्हॅनिक series, बी relative area of anode and cathode, सी purity of metal, डी physical state of metal, E nature of surface film, F solubility of corrosion product. कौन सांगते हो? फैक्टर्स इन्फ्लुएंसिंग किंवा फैक्टर्स अफेक्टिंग corrosion. First, Position in galvanic series, relative areas of the anode and cathode, purity of metal, physical state of metal, nature of the surface film. Next, solubility of corrosion product. Next, परत एकदा बघा. Factors influencing corrosion. The rate and extent of corrosion is depend upon two factors. First, nature of metal. Second, nature of corroding medium. Nature of metal असेल तर first, position in galvanic series. काय लो? The metal securing higher position in galvanic series corrode more. More is the difference between metal in the series. More is the corrosion. B, a relative area of anode and cathode. Corrosion is more rapid if the anodic area is small. For example, small steel pipe fitted in large copper tank. Because the current density at smaller anodic area is much greater and demand for electrons by large cathodic area can be satisfied by smaller anodic area only by undergoing corrosion. C, purity of metal. Impurity in a metal cause formation of tiny electrochemical cells between impurity and metal. The anodic part gets corroded. If the metal is more pure, then the rate of corrosion is very less. Physical state of metal. The physical state such as grain size, orientation of crystal stress also influences the corrosion. Smaller the grain size, greater the corrosion. Next, nature of surface film. The film may be stable. The film may be stable, unstable, volatile, or porous. The stable film acts as a protective layer and corrosion rate is less. Unstable film corrosion is negligible. In MO, the film is volatile, hence every time fresh metal exposed to atmosphere and corrode more. In Fe, base is porous nature of film. The attack of atmosphere is more. Therefore, corrosion is more. Next, solubility of a corrosion product. If the corrosion product is soluble in corroding medium, then the corrosion proceeds the faster rate. कौन सांगते हो? Nature of metal, fast. Nature of metal.
हाँ A position in galvanic series. The metal securing higher position in the galvanic series corrode more. More is the difference between the metal in the series. More is the corrosion. हाँ next. B. Relative areas of anode and cathode. Corrosion is more rapid. हाँ प्रसाद. Sorry, sir. Relative areas of anode and cathode. Corrosion is more rapid if the anodic area is small. Example: small steel pipe fitted in large copper tank. Because the current density at smaller area is much greater and demand of electrons by large cathodic area can be satisfied by smaller anodic area only by undergoing corrosion. See purity of metal. Impurity in a metal cause formation of tiny electrochemical cells between the impurity and metal. The anodic part gets corroded. If the metal is more pure, then of corrosion is very less. D. Hmm. The physical states such as grain size, rotation of crystals, stress, etc. also influences the corrosion. Smaller the grain size, greater the corrosion. Next. E. Next. Nature of surface film. The film may be stable, unstable, volatile, or porous. The stable film, example, Aluminum, copper. size, protective layer, and corrosion is less. The unstable film, example, silver, gold, platinum, corrosion is negligible. In YMO, the film is volatile, hence every time fresh metal exposed at and corrodes more. In EFP, ferrous base is poor, porous nature of film. The attack of atmosphere is more, therefore corrosion is more. Solubility of corrosion product. if the corrosion product is soluble in corroding medium, the corrosion proceeds at faster rate. गुड. तर काय करायचं आहे बघा, हे 7 पॉइंट मला ना फक्त सांगायचे. पहिला कोणता आहे? पोझिशन इन गॅल्व्हॅनिक सिरीज. सेकंड, रिलेटिव्ह एरिया ऑफ एनोड अँड कॅथोड. सी, प्युरिटी ऑफ मेटल, फिजिकल स्टेट ऑफ मेटल, नेचर ऑफ सरफेस फिल्म, सोल्युबिलिटी ऑफ करोजन प्रोडक्ट. न बघता सांगता येईल का 1-5 मिनिटांनी? आदित्य. Yes, sir. हां ठीक आहे. Yes, sir. 5 मिनिटं वेळ घ्या, न बघता सांगायचं. Yes, sir. झालं सर. झालं कंप्लीट? सांगता येईल का?
अरे बघा परत एकदा factors influencing corrosion. The rate and extent of corrosion is depend upon following two factors. First, nature of metal. Second, nature of corroding environment. त्यामधला आपण पहिला पार्ट बघतोय nature of metal. First, position in galvanic series. Second, relative area of anode and cathode, purity of metal, physical state of metal, nature of surface film, solubility of corrosion product. Position in galvanic series. हायर पोझिशन असेल किंवा डिफरन्स जास्त असेल तर करोजन जास्त सिंगल आहे. डिफरन्स जास्त असेल करोजन मोर आहे. रिलेटिव्ह एरिया ऑफ एनोड अँड कॅथोड करोजन रॅपिड आहे. एरिया स्मॉल असेल तर सिंपल आहे. स्मॉल एरिया असेल तर करोजन रॅपिड. प्युरिटी ऑफ मेटल आहे. इम्प्युअर मेटल असेल करोजन जास्त आहे. प्युअर मेटल असेल तर करोजन लेस आहे. फिजिकल स्टेट ऑफ मेटल साईज आहे. जेवढे साईज स्मॉल आहे तेवढं करोजन फास्ट आहे. ऑक्साईड फिल्म बघितले होते आपण स्टेबल अनस्टेबल व्होलाटाईल आणि पोरस. स्टेबल असेल तर करोजन लेस आहे. अनस्टेबल निग्लिजिबल आहे आणि व्होलाटाईल आणि पोरस असेल तर करोजन मोर आहे. सोल्युबिलिटी ऑफ करोजन प्रोडक्ट. करोजन प्रोडक्ट हा सोल्युबल असेल तर करोजन फास्ट आहे. कोण सांगताय ना बघता सांगा बरं आता. फास्ट कोण कंटिन्यू करतोय. स्वतःहून कोणते 7 पॉइंट होते सर? फक्त पॉइंट सांगायचे ना? फक्त पॉइंट. Position in galvanic series, relative areas of the anode and cathode, purity of metal, physical state of metal, nature of surface film, solubility of corrosion product. गुड. नेक्स्ट आणखीन कोण सांगू शकतंय स्वतःहून? First, position in galvanic series. Second, relative area of anode and cathode. Third, purity of metal. Fourth, physical state of the metal. Fifth, nature of the surface film. And last is the solubility of corrosion product. गुड. मुलीमध्ये Position in galvanic series, relative areas of anode and cathode, purity of metal, physical state of the metal, nature of the surface film, and solubility of corrosion product. गुड. नेक्स्ट आणखीन स्वतःहून. साक्षी सांगता A49. साक्षी. Yes, sir. Yes, sir. Position in galvanic series, relative area of the anode and cathode, purity of the metal, physical state of metal, nature of the surface film, solubility of the corrosion product. Next, Satish. Nature of metal, position in galvanic series, relative areas of anode and cathode, purity of metal, physical state of the metal, nature of surface film, and solubility of corrosion product. Next. अरे स्वतःहून सांगायला पाहिजे. निकिता 45. Yes, sir. Position in galvanic series, relative areas of the anode and cathode, purity of metal, physical state of metal, nature of the surface film, solubility of corrosion product. बघा एकदम सिंपल आहे. फॅक्टर्स कोणते आहेत? नेचर ऑफ मेटल, नेचर ऑफ करोडिंग एन्व्हायरमेंट. नेचर ऑफ मेटल असेल तर फर्स्ट पोझिशन इन गॅल्व्हॅनिक सेरीज. सिंपल आहे. डिफरन्स जास्त असेल करोजन मोर आहे. रिलेटिव्ह एरिया ऑफ एनोड अँड कॅथोड. स्मॉल एरिया असेल तर करोजन जास्त आहे, रॅपिड आहे. लार्ज एरिया असेल तर करोजन कमी. प्युरिटी ऑफ मेटल. इम्प्युरिटी असेल तर करोजन मोर आहे. फिजिकल स्टेट स्मॉल एरिया असेल करोजन जास्त आहे, लार्ज एरिया असेल करोजन कमी. ऑक्साइड फिल्मचे 4 टाइप्स आहेत. स्टेबल, अनस्टेबल, व्होलाटाईल, पोरस. स्टेबल असेल करोजन इज लेस, अनस्टेबल असेल निग्लिजिबल, त्याचबरोबर व्होलाटाईल असेल करोजन मोर, अँड लास्ट इज पोरस असेल करोजन मोर, आणि लास्ट सोल्युबल असेल तर करोजन जास्त आहे. ठीक आहे. कोण सांगताय आणखी फास्ट?
A26 नम्रता सांगताय का? नम्रता, युवराज, A17. Yes, sir. Position in galvanic series, relative area of the anode and cathode, purity of a metal, physical state of the metal, nature of the surface film, and a solubility of a corrosion product. नेक्स्ट, रेप्रोथेकल पॉइंट सांगता आले पाहिजे, त्याच्यामध्ये काय? ठीक आहे. प्रज्ञा सांगताय? Yes, sir. First, position in galvanic series. Second, relative areas of the anode and cathode. Third, purity of metal. Fourth, physical state of the metal. Fifth, nature of surface film. And sixth, solubility of corrosion product. Good. बघा आता नेक्स्ट पार्ट. सेकंड, नेचर ऑफ करोडिंग एन्व्हायरमेंट. करोजन म्हणजे काय? गंज आहे. टेम्परेचर. फर्स्ट, टेम्परेचर. विथ इनक्रीज इन टेम्परेचर ऑफ एन्व्हायरमेंट, the reaction as well as diffusion rate increases, hence corrosion rate increases. B, humidity of air. C, purity of presence of impurity in atmosphere, presence of suspended particle in atmosphere. And E, pH of solution. काय करणार तुम्ही? हे pH of solution. किती पॉइंट आहे तो? 5 पॉइंट आहे. ते 5 पॉइंट लिहायचे आणि नंबर सांगायचे. नेचर ऑफ करोडिंग मीडियम. फर्स्ट फक्त हेडिंग लिहायचे. नेचर ऑफ करोडिंग मीडियम, टेम्परेचर, ह्युमिडिटी ऑफ एअर, presence of impurity in atmosphere, presence of suspended particle in atmosphere, and pH of solution. Fast. काय करणार? हे सगळे पॉइंट लिहिणार आणि न फक्त सांगणार. कोणालाही विचारू आपण रँडमली. अरे सांगता येतील? एकदम सिंपल आहे. नेचर ऑफ करोडिंग मीडियम. फर्स्ट, टेम्परेचर, ह्युमिडिटी ऑफ एअर, presence of impurity in atmosphere, presence of suspended particle in atmosphere, pH of solution. बघा, टेम्परेचर असेल तर काय सांगतो आपण? विथ इनक्रीज इन टेम्परेचर ऑफ एन्व्हायरमेंट the reaction as well as diffusion rate increases, hence corrosion rate increases. Humidity of air, it is a deciding factor in atmospheric corrosion. Corrosion increases more is the humid म्हणजे काय? आर्द्रता असेल, मॉइश्चर असेल. प्रेझेन्स ऑफ इम्प्युरिटी इन ॲटमॉस्फिअर. ॲटमॉस्फिअर मध्ये जरी इम्प्युरिटी असेल तरी करोजन फास्ट आहे. Atmosphere in the vicinity of the industrial area contains corrosive gases like carbon dioxide, H2S, SO2, fumes of HCl, H2SO4. In the presence of these gases, the acidity of liquid adjacent to metal surface and its electrical conductivity increases. This consequently increases the corrosion. Presence of suspended particle in the atmosphere. This particle absorb moisture from atmosphere and increases corrosion. For example, NaCl, charcoal dust. pH of the solution
pH of the solution, the rate of corrosion is more. The rate of corrosion is more in acidic solution than alkaline or neutral solution. First, कौन कंटिन्यू करता है? हाँ, आता प्रणाली करता है A30. Yes, sir. हाँ, nature of corroding medium. Nature of corroding medium. First, temperature. With increase in temperature of environment, the reaction as well as diffusion rate increases. Hence, corrosion rate increases. Second, humidity of air. It is a deciding factor in atmospheric corrosion. Corrosion increases in more humid atmosphere. C. Presence of impurity in atmosphere. Atmosphere in the vicinity of industrial areas contains corrosive gases like CO2, H2S, SO2, fumes of HCl, H2, SO4, etc. In the presence of these gases, the acidity of liquid adjusts to the metal surface and its electrical conductivity increases. This coincidentally increases the corrosion. A deep presence of suspended particle in atmosphere. These particles absorb moisture from atmosphere and increase corrosion. Example NaCl, charcoal, dust, etc. pH of the solution. The rate of corrosion is more in acidic solution than alkaline or neutral solution. Good. Aditya. Yes, sir. Nature of corroding material. First, temperature. With increase the temperature of environment, the reaction as well as diffusion rate increases. Hence, corrosion rate increases. Second, humidity of air. It is deciding factor of atmospheric corrosion. Corrosion increases in more humid atmosphere. Third, presence of impurity in atmosphere. Atmosphere in the vicinity of industrial area contain corrosive gas like CO2, H2S and SO2, fumes of HCl, H2SO4, etc. In the presence of this gas, the acidity of liquid adjacent to the metal surface and its electrical conductivity increases. This consequently increasing the corrosion. Fourth, presence of suspended particle in atmosphere. This particle absorb moisture from atmosphere and increases corrosion. Example NaCl, charcoal, dust, etc. Last, pH of solution. The rate of corrosion is more in acidic solution than alkaline or natural solution. Next. A33, Priyanka Pawar. The temperature, with increase in temperature of the environment, the reaction as well as diffusion rate increase. Hence, corrosion rate is increased. Humidity of air, it is a deciding factor in atmospheric corrosion. Corrosion increase in more humidity atmosphere. Presence of impurity in atmosphere. Atmosphere is in the vicinity of an industrial area contain corrosion gas like CO2, H2S, SO2, fumes of HCl, H2SO4, etc. In the presence of these gases, the acidity of liquid adjacent to the metal surface and its electrical conductivity increases. This consequently increases in the corrosion. Presence of suspended particle in atmosphere. This particle absorb moisture from atmosphere and increase corrosion. Example NaCl, charcoal, dust, etc. pH of this solution. The rate of the corrosion is more in acidic solution than alkaline or natural solution. Good. Good. कौन सांगते ना फक्त? हाँ, यश आता सांगा बा. यश. Yes, sir. हाँ, कोणते होते points? First,
temperature, humidity of air, presence of impurity in atmosphere, presence of suspended particles in atmosphere, pH of the solution. Good. Next, Ashwini. हाँ, मुलीमध्ये अश्विनी सांगताय. ठीक आहे, प्रतीश. Temperature, humidity of air, presence of impurity in atmosphere, presence of suspended particles in atmosphere, pH of the solution. Good. Prasad. Yes, sir. Nature of corroding medium. A. Temperature. B. Humidity of air. Presence of impurity in atmosphere. Presence of suspended particles in atmosphere. pH of the solution. Good. Next, मुलीमध्ये स्वतःहून. A52. आयशा, कोणते होते पॉइंट? Yes, sir. हाँ, कोणते पॉइंट्स होते? 5. हाँ. First. First is position in galvanic series. Hello. हाँ. Hello, sir. हाँ. Second is आवाज येतोय ना सर? हाँ, येतो. First is the position in galvanic series. Second is relative area of the anode and cathode. Third is purity of metal. Fourth is physical state of metal. Fifth is nature of surface film. And sixth is solubility of corrosion product. Second, nature of corroding medium. 5 point. पहिला कोणता होता? Hello, sir. हाँ, nature of corroding. Nature of corroding medium. हाँ. First. Yes, sir. First कोणता है? Temperature. It increase the temperature. हाँ. Second, humidity of air. Humidity of air. Third is presence of impurity in atmosphere. Fourth is presence of suspended particles in atmosphere. And pH of solution. Good. Next part. Testing and measurement of corrosion. काय म्हटलं बघा, नेक्स्ट पार्ट जो आहे त्याला आपण काय म्हणतोय? टेस्टिंग अँड मेजरमेंट ऑफ corrosion. There are various methods to measure the corrosion. Wet loss method. First, wet loss method. Second, electrical resistance method. Wet loss method असेल, this is a laboratory method in which loss in wet after corrosion is measured. In this method, a clean metallic standard piece is taken, its surface area is calculated and wet is measured. Then it is exposed to corroding medium for known time. Afterwards, it is cleaned to remove corrosion products. The rate of corrosion is calculated by formula. Rate of corrosion is equal to loss in wet 2 into surface area into time. Results are expressed in milligram per centimeter square into second or milligram centimeter square into minute or milligram centimeter square into day. Simple आहे. वेट लॉस मेथडने आपल्याला काय करायचं आहे? करोजन मेजर करायचं आहे. छोटासा क्लीन पीस घेतोय, त्याचा सरफेस एरिया मेजर करतोय. सुरुवातीला आपण काय करतोय? क्लीन मेटॅलिक पीस घेतोय, त्याचा सरफेस एरिया कॅल्क्युलेट करतोय, त्याचं वेट मेजर करतोय. तो पीस करोडिंग मीडियम साठी माहित असलेल्या किंवा नोन टाइमला डीप करतोय. आफ्टरवर्ड इट इज क्लीन टू रिमूव्ह करोजन. जो करोजन पार्ट आहे, झालेला पार्ट आपण रिमूव्ह करतोय, त्याला परत रिवेट करतोय आणि लास्टला फॉर्म्युलाने यूज करतोय. कोणता फॉर्म्युला आहे? रेट ऑफ करोजन इज कॅल्क्युलेटेड बाय फॉर्म्युला. रेट ऑफ करोजन इज इक्वल टू लॉस इन वेट इंटू 2 इंटू सरफेस एरिया इंटू टाइम. आणि लास्टला काय? युनिट आहे. किल सांगता वेट लॉस मेथड. फर्स्ट आपल्याला वेट लॉस मेथडने काय करायचं आहे? करोजन मेजर करायचं आहे. A clean metallic piece is taken, surface area is calculated. लांबी रुंदी मोजली की आपल्याला सरफेस एरिया मिळतोय, त्याचं वेट करतोय. देन इट इज एक्सपोज टू करोडिंग मीडियम. त्या करोडिंग मीडियम मध्ये डीप करतोय एका ठराविक वेळेला. त्या वेळेनंतर आपण त्याला रिमूव्ह करतोय, त्याचं करोजन प्रोडक्ट रिमूव्ह करतोय, रिवेट करतोय. आणि रेट ऑफ करोजन आपण फॉर्म्युलाने कॅल्क्युलेट करतोय. लॉस इन वेट डिवाइड बाय 2 इंटू सरफेस एरिया इंटू टाइम. आणि लास्टला
So result किंवा त्याला आपण काय म्हणतो युनिट, it is expressed in milligram per centimeter square into second or milligram per centimeter square into minute or milligram per centimeter square into day. सांगता येईल का? वेट लॉस मेथड फर्स्ट कोण सांगतोय? Testing and measurement of corrosion. There are various methods to measure the corrosion. First, weight loss method. This is a laboratory method in which loss in weight after corrosion is measured. In this method, a clean metallic standard piece is taken, its surface area is calculated, and weight is measured. Then it is exposed to corroding media for known time. Afterwards, it is cleaned to remove corrosion products and reweighted. The rate of corrosion is calculated by the formula. Rate of corrosion is equals to loss in weight divided by 2 into surface area into time. The results are generally expressed in milligram per second square into milligram per centimeter square into second, or milligram per centimeter square into minute, or milligram per second centimeter square into day. Good. Next. मुलीमध्ये शिवानी A50. शिवानी A50 अटेंडन्सला जॉईन झाले काय? शिवानी. Yes, sir. कंटिन्यू करा. Weight loss method. Weight loss method. This is a laboratory method in which loss in weight after corrosion is measured. In this method, a clean metallic standard piece is taken, its surface area is calculated, and weight is measured. Then it is exposed to corroding media for known time. Afterwards, it is cleaned to remove corrosion products and reweighted. The rate of corrosion is calculated by the formula. Rate of corrosion is equal to loss in weight upon 2 into surface area into time. Unit last. The results are generally expressed in mg per centimeter square into second, or mg per centimeter square into minute, or mg per centimeter square per. Next. Next method is electrical resistance method. The method is employed for material to be used in the form of wire or strip. Wire किंवा strip असेल तर कोणती मेथड वापरतो आपण? Electrical resistance method. In this method, electrical resistance of material is measured time to time. The property used in this is the corrosion of metallic material decreases. Corrosion decrease झालं, cross section area decrease होतो, electrical resistance increase होतो. Simple property. कशाच्या साहाय्याने आपण corrosion measure करतोय? Corrosion of metallic material decreases, cross sectional area decreases, electrical area resistance increases. Hence, periodic measurement of electric resistance can be helped to measure the corrosion of rate. लक्षात, फर्स्ट मेथड ना बघता कोणाला सांगता येईल का शॉर्ट मध्ये? सांगता येत असेल तर सांगायची फास्ट.